मोफत अन्नछत्रासंदर्भात शिर्डी संस्थांचा मोठा निर्णय, शिर्डीतील गुन्हेगारीला आळा बसणार. शिर्डीतील मोफत अन्नछत्रासंदर्भात शिर्डी संस्थांकडून मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांना अन्नछत्रात मिळणाऱ्या भोजनासाठी आता टोकन घेणं बंधनकारक असणार आहे. शिर्डीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शिर्डी संस्थांकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना टोकन पद्धतीने मोफत भोजन दिले जाणार आहे. साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी भाविकांना आता कुपन दिले जाणार आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर रांगेतील उदी काउंटरवर हे कुपन वितरित केले जाणार आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढली असल्याचे भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दावा केला होता आणि त्याच सुजय विखे पाटील यांच्या दाव्यानंतर शिर्डी संस्थांकडून हा निर्णय जारी करण्यात आलेला आहे. नुकतीच पत्रकार परिषद घेऊन साईबाबा संस्थांकडून ही भूमिका जाहीर करण्यात आली. शिर्डीत काही दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे यांनी वाढत्या गुन्हेगारीबद्दल केलेलं वक्तव्य लक्षात घेता आता साई संस्थानाने हा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी शिर्डीत मोफत जेवणासाठी थेट प्रवेश देण्यात येत होता, मात्र आता कुपन असलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. श्री साईबाबा संस्थांच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं. या प्रसादालयामध्ये दररोज जवळपास 45 ते 50 हजार साईभक्त प्रसादाचा लाभ घेतात. हे प्रसादालय चालवत असताना काही साईभक्तांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी काही लोक जे आहेत ते दारू पिऊन येतात, धूम्रपान करतात. यामुळे जे आहे ते भक्तांना त्रास होत होता. मग भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे आहेत साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कुपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन जे आहे ते त्याच ठिकाणी वितरित केले जाईल. हे कुपन जे आहेत हे कुपन घेऊन त्यांनी प्रसादालयात जायचं आहे आणि हे कुपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल. जे साई भक्त निवासस्थानामध्ये राहण्यासाठी येतात त्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन आणि नाश्त्याचं कुपन दिलं जाईल. या व्यतिरिक्त काही साई भक्त जे ते डायरेक्ट प्रसादालयामध्ये येतात, त्यांना पहिल्यांदा प्रसाद घ्यायचा असतो, जेवण करायचं असतं आणि मग दर्शनाला यायचं असतं. तर त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते त्यांना कुपन देण्याची व्यवस्था केलेली आहे. बाबांच्या दर्शनासाठी जे साई भक्त येतात त्यातील कोणताही साई भक्त जो या ठिकाणी उपाशी राहणार नाही अशी सर्व व्यवस्था जी आहे ती श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे. उद्या गुरुवारपासून या योजनेची अंमलबजावणी जी ती केली जाईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी शिर्डी.